आज आम्ही माननीय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्याद्वारे आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे। स्वाधार योजनेच्या ज्या अटी आहेत त्या अटी शिथिल करण्यात याव्यात आणि आता जे 16 डिसेंबर ही आयुक्त साहेबांनी जी स्वाधार योजनेची अंतिम तारीख दिली होती त्या अंतिम तारखेच्या आधीच म्हणजेच 14 डिसेंबरला हे जे नवीन महा आयटी पोर्टल सुरू केलेलं आहे या पोर्टलवर अतिशय मोठ्या प्रमाणात अडचणी येऊ लागल्या आणि ते अक्षरशः 14 तारखेला ते पूर्णपणे पोर्टल बंद झालेलं आहे। 14 तारखेपासून आज 16 तारखेपर्यंत एकही फॉर्म अपलोड झालेला नाही। ती साईट पूर्णपणे बंद आहे। म्हणून आम्ही डीवायफायच्या वतीने तारीख वाढवून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आमची दुसरी मागणी अशी आहे की हे जे नवीन पोर्टल सुरू केलं त्यावेळेस समाज कल्याण अधिकारी यांना कुठल्याही प्रकारची गाईडलाईन दिलेली नव्हती। गाईडलाईन दिली नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज इन्स्पेक्टर आयडीला दाखवला गेला नव्हता। त्यामुळे विद्यार्थी आणि समाज कल्याण अधिकारी यांना खूप अडचणी आल्या आणि त्यात मोठ्या प्रमाणामध्ये चुकाही झालेल्या आहेत। विद्यार्थ्यांचा अर्ज त्रुटीत आहे की सक्सेस आहे हे पण दिसत नव्हतं। त्यामुळे त्यांनाही तो अर्ज पुन्हा दुरुस्त करण्यासाठी एक ऑप्शन देण्यात यावं। आमची दुसरी अशी मागणी आहे की 2022-23 आणि 23-24 चे जे पैसे आहेत स्वाधार योजनेचे ते विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ टाकण्यात यावेत। त्याचबरोबर 50% अट रद्द करण्यात यावी। त्याचबरोबर हॉस्टेल आणि स्वाधार योजना यांचं स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात यावं। म्हणजेच 2022-23 ला जे पोर्टल सुरू होतं स्वाधार योजनेसाठी पुन्हा तेच पोर्टल लागू करण्यात यावं ही आमची मागणी आहे। आणि सर्वात महत्वाची मागणी म्हणजे 2023 ला डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया डीवायफायच्या वतीने आम्ही खूप आंदोलन आणि निवेदन देऊन जी आमची प्रमुख मागणी होती की तालुका स्तरावर स्वाधार योजनेचा जो आहे ते विस्तार करण्यात यावा आणि अंमलबजावणी करण्यात यावी। त्यासाठी आम्ही मोठे आंदोलन आणि निवेदन देऊन राज्य शासनाकडे आम्ही विनंती केली होती। त्याच निवेदनाची दखल घेऊन राज्य शासनाने 19/10/2023 या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला आणि तालुका स्तरावर 38,000 रुपये देण्याचे प्रतिवर्षी हे शासन निर्णय तयार झाला। या शासन निर्णयाची जी अंमलबजावणी आहे 2024 पासूनच करण्यात यावी अशी आमची प्रमुख मागणी माननीय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्याद्वारे आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडे आम्ही केलेली आहे। जर ह्या आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर 19 डिसेंबर 2024 रोजी माननीय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्या कार्यालयावर आमचा तीव्र असं आंदोलन होणार आहे। ही दक्षता माननीय पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक विमानतळ नांदेड आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी घेण्यात यावी। आमची मागणी तात्काळ पूर्ण करा अन्यथा आम्ही 19 डिसेंबरला समाज कल्याण आयुक्तावर धडकणार आहोत। जनशक्ती YouTube चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।